आधी मी तुम्हाला माझी ओळख करून दाखवतो, लोकांना कळू दे. मी अशोक अळवणी, निवृत्त मुख्य अभियंता, वय 83 वर्ष. महाराष्ट्र पाणी पुरवठा मंडळाचा कायदा मी तयार केला, म्हणजे ACOP. पाणी पुरवठा मंडळ पाणी पुरवठा विभाग तयार करण्याची कॅबिनेट नोट मी आणि सचिव सुरेश कुमार यांनी केली. टँकर मुक्ती कार्यक्रम आम्ही यशस्वी केला. पैसे आम्ही आणून दिले. वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आम्ही केला आणि जागतिक बँकेचं सर्टिफिकेट आम्ही मिळवलं. महाराष्ट्र वॉटर सप्लाय स्टोरेज बोर्ड हॅज इमर्ज्ड ॲज अन एबल अँड कॉम्पिटंट एजन्सी टू कन्सीव प्लॅन अँड इम्प्लिमेंट प्रोजेक्ट्स ऑफ दिस मॅग्निट्यूड. त्या मंडळाची, त्या प्राधिकरणाची आज अवस्था काय झाली आहे? का नाही मला आज पेन्शन मिळालं? का नाही मिळालं? 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी सरकारी नोकराने गुलाबराव पाटलांनी जाहीर केलं. माझ्याकडे कागद आहेत. 1 जानेवारी 16 लागू केले म्हणून. मी गुलाबरावांना पत्र लिहिलं. तुम्ही सांगतायत आणि ऑर्डर काढते तुम्ही काय करताय? ह्यांना पत्र लिहिलं, सरकारला पत्र दिलं. एकानी अभ्यास केलेला नाही. आपल्याकडे मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सगळी मंडळी काही अभ्यास करत नाहीत. बिनकामाची माणसं आहेत ते, बिनकामाची माणसं आहेत. आळशी, बौद्धिकदृष्ट्या आळशी आहेत. त्यांनी एकही ॲप्लिकेशन नाही. त्यांना ऑर्डर निघायच्या आधी 11 महिने स्मिता बगुल नावाच्या, माझ्याकडे कागद आहे, ह्यांना कळवलं होतं की तुमची ऑर्डर का निघू शकत नाही. एकही माणूस जाऊन भेटला नाही तिथं निंबाळकर साहेबांच्या सकट. आणि ते अशोक मांडे नावाचे मुख्य प्रशासक अधिकारी होते. त्यानंतर मी वित्त विभागात जाऊन आलो. त्यांना पुरावे दिले. त्याचं पत्र साहेबांना दिलं आहे. त्या पत्र वाचलं नाही. त्याची कॉपी दीपाली देशपांडेंना देऊन दिली सप्टेंबर 24 मध्ये. 15 महिने झाले. काय करतायत? कोण म्हणणार आमच्यासाठी? माणूस येतो, निघून जातो. कुणालाही आपल्याबद्दल आस्था नाही हे ओळखा. कोणी नाही आपला. आपण आपल्या पायावर उभं राहून लढलो तर आपले हे ऐकतील. आणि लक्षात ठेवा, आपण आहोत म्हणून हे आहे. आपलं ऑर्गनायझेशन बुडलं, गेले, हे पण गेले.